नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एकदम टेस्टी आणि झटपट होणारा कोळंबी भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मी ते अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे. कोळंबी मी स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे आणि कोळंबीला मी ते हळद, मीठ, लिंबाचा रस आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट लावून हे मी 15 ते 20 मिनटं मुरण्यासाठी ठेवून दिलं होतं. यामुळे जो कोळंबीचा जो उग्र वास आहे तोही निघून जातो आणि कोळंबी टेस्टला छान लागते. त्याचसोबत मी ते अर्धा किलो तांदूळही भिजत घातले आहेत. मी ते बिर्याणीसाठी जो तांदूळ वापरतात बासमती राईस तो इथे मी घेतलेला आहे. तुम्ही कोणताही तांदूळ इथे वापरू शकता. कोलम तांदूळ इथे तुम्ही वापरू शकता. तांदूळही आपल्याला 15 ते 20 मिनटं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. इथे आपल्या या 2 स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत. आता आपण भात बनवायला घेऊया. गॅसवरती मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये 4 चमचे तेल घातलेलं आहे. तेलही छान गरम झालेलं आहे. याच्यामध्ये घालत आहे 1 चमचा जिरे, 2 तमालपत्र, 1 तुकडा दालचिनी, 4 लवंगा आणि 3 वेलची घातलेले आहेत आणि त्यासोबत 2 मीडियम साईजचे उभे कट करून घेतलेले कांदे घालत आहे आणि कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे. तुम्ही ते बघू शकता, कांदा छान असा आपला तळला गेलेला आहे. मस्त असा कलर आलेला आहे. याच्यामध्ये घालणार आहोत आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट. तुम्हाला जर पेस्ट नसेल घालायची तर तुम्ही आलं लसूण खलबत्त्यामध्ये कुटून देखील घालू शकता. 1 मीडियम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. व्यवस्थित परतून घेऊयात. टोमॅटो आपल्याला छान असा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी ते थोडंसं मीठ घालत आहे. त्यामुळे टोमॅटो आपला छान असा मऊ होईल. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही ते बघू शकता, टोमॅटो छान असा मऊ शिजला गेला आहे. याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालून घेणार आहोत. मी ते जास्ती मसाले वापरलेले नाहीत, थोडेच मसाले वापरले आहेत. इथे मी 2 चमचे घरगुती लाल तिखट घालत आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. 1 चमचा पुलाव मसाला, अर्धा चमचा हळद आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली हिरवी कोथिंबीर घालत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मसाले छान असे परतले गेले पाहिजेत. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. इथे आपले मसाले छान असे परतले गेले आहेत. छान असं तेल सुटलेलं आहे याला. याच्यामध्ये आपण घालणार आहोत कोळंबी. कोळंबी ही आपल्याला 2 मिनटं व्यवस्थित मसाल्यावरती परतवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे, म्हणजे आपले मसाले करपले जाणार नाहीत आणि 2 मिनटं व्यवस्थित आपल्याला ही कोळंबी परतवून घ्यायची आहे. छान अशी आपली कोळंबी व्यवस्थित परतली गेली आहे. याच्यामध्ये आपण घालणार आहोत तांदूळ, जो आपण आधी भिजवून ठेवला होता. त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि एका साईडला आपल्याला पाणी गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत. जेवढा आपण तांदूळ घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. मी ते 2 कप तांदूळ घेतला होता, त्यासाठी मी ते 4 कप पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. इथे मी हे गरम पाणी घालत आहे. जर तुम्हाला मोकळा भात नको असेल तर तुम्ही ते पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आणि जर तुम्हाला एकदम मोकळा भात हवा असेल तर इथे जेवढे तांदूळ घेतले आहे त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही ते बघू शकता, कलर किती छान आलेला आहे. याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. गॅसची फ्लेम मोठी करूयात, म्हणजे याला लगेचच उकळी येईल. त्याचसोबत बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालत आहे आणि इथे आपल्याला कुकरला लगेचच झाकण लावायचं नाही. याच्यामधलं थोडंसं पाणी कमी झाल्यानंतर आपल्याला झाकण लावायचं आहे. इथे आपल्या भाताला छान अशी उकळी आलेली आहे. हे परत एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामधलं थोडंसं अजून पाणी कमी होऊ द्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला झाकण लावायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता, एवढं पाणी आपल्याला भातामध्ये शिल्लक राहिल्यानंतर झाकण लावायचं आहे.
आणि कमी गॅसवरती आपल्याला हा भात 4 ते 5 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. असं केल्यामुळे काय होतं, की जे मसाले आपण भातामध्ये घातले आहेत ते व्यवस्थित सगळ्या भाताला लागले जातात आणि जास्त पाणी असल्यानंतर जर आपण कुकरचं झाकण लावलं तर ते सगळे मसाले वरती तरंगले जातात आणि खालच्या भाताला अजिबात लागले जात नाहीत. आणि मस्त असा कोळंबी भात आपला इथे तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता कलरही एकदम छान आलेला आहे. थोडीशी वाफ जिरल्यानंतरच आपल्याला इथे कुकरचं झाकण काढायचं आहे. एकदम मोकळा भात आपला इथे तयार झालेला आहे. जर तुम्हालाही असा मोकळा भात बनवायचा असेल तर तुम्हाला तांदूळ जेवढे आपण घेऊ तेवढे दुप्पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे असा मोकळा भात तयार होतो. तुम्हाला जर जास्त शिजलेला भात आवडत असेल तर तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. मस्त असा आपला इथे कोळंबी भात तयार झालेला आहे. बनवायला अगदी सोपा, वेळही कमी लागतो आणि झटपट तयार होतो आणि टेस्टलाही खूपच मस्त लागतो. घरी एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.